तर भाऊंनो, आज आपण आणलंय आत्तापर्यंत सगळ्यात खतरनाक क्रिएटिव्ह छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीवर बॅनर. एकदम टॉप बॅनर आहेत. प्रॉपर क्रिएटिव्ह पण बघायला भेटेल, सिनेमॅटिक पण बघायला भेटेल आणि फॉगी थीम पण बघायला भेटेल. ओव्हरऑल सगळ्यांचा विचार करून आपण आज तुटेल आणलं. एकदम टॉपचं खतरनाक लेवलची टायपोग्राफी असेल, खतरनाक लेवलचा फॉन्ट्स असेल किंवा सिम्पल टायपो फॉन्ट्स पण असेल, तर ते चांगल्या प्रकारे अलाइनमेंटमध्ये एकदम टॉपमध्ये तुम्हाला डिझाईन भेटणार आहे. तुम्हाला पुढं दिसायला तर सगळ्या डिझाईन ओव्हरऑल नक्कीच जय शिवराय आणि जय शंभूराजे कमेंट करायला विसरायचे नाही. A to Z सर्वांच्या कमेंट्स आल्या पाहिजेत. आजच्या आपल्या ट्युटोरियलच्या डिस्क्रिप्शनमध्ये 3 एडिटेबल PhD दिल्यात, प्लस 3 आपल्या PLP दिल्यात, प्लस एक्स्ट्रा आपण मटेरियल पण दिले. ओव्हरऑल सगळा डाटा तुमच्यासाठीच आहे. चांगल्या प्रकारे डिझाईन करा आणि नक्कीच इंस्टाग्रामला टॅग करा. तिथं जर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर लवकरात लवकर फॉलो करा. तिथल्या PPGD कम्युनिटी चॅनलला, ब्रॉडकास्ट चॅनलला जॉईन व्हा आणि आपल्या याही चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी आपल्या टेलिग्रामलाही जॉईन होऊ शकता. बाकी सगळ्यात मेन म्हणजे आपली बॅच पण आपण लॉन्च केल्या भाऊंनो. तर येत्या 1 जूनला आपली जी काय पुढील बॅच आहे फोटोशॉपची, तर ती सुरू होणार आहे. आणि एवढा भरमसाठ डिग प्रेम दिला आहे. आठवडाच झालं आपली बॅच लॉन्च करून आणि तुम्ही एवढा अतिशय भरमसाठ प्रतिसाद दिला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तर हा आपला क्लास असतो ऑनलाईन, घरी बसल्या तुम्ही शिकू शकताय. रोज संध्याकाळी 7 ते 8:30 1.5 तास प्लस गुगल मीट ॲप्लिकेशनवर क्लास होतो. जो काय क्लास होतोय ना त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग पण भेटते, जेणेकरून तुमचा क्लास चुकला किंवा मिस झाला किंवा प्रॅक्टिससाठी तुम्ही चांगल्या प्रकारे ती बघून परत रेकॉर्डिंग बघून प्रॅक्टिस करू शकताय. हा असा विषय आहे बघा. त्यामध्ये तुम्हाला 20-22 दिवसांचा क्लास भेटतोय. त्यात तुम्हाला 3 सॉफ्टवेअर भेटतात आणि शिकवलं पण जातात. फोटोशॉप, ॲडोबी इलस्ट्रेटर, फिल्मोरा. फोटोशॉप बेसिक ते ॲडव्हान्स शिकून ऑल टाईप त्या सगळ्या प्रकार डिझाईन. ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन राहते आणि फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग असते. ओके, बाकी 45 ते 50 GB पर्यंतचा मोठा डाटा भेटतो आपल्या PCच्या क्लासमध्ये. प्लस त्यावर तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट आणि भरपूर काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला क्लासमध्ये कळतीलच. ह्याची फी आहे 3600 रुपये. आणि त्याचबरोबर राहिला विषय आपल्या ॲडव्हान्स मोबाईल ग्राफिक डिझाईन क्लासचा. ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे त्यांनी नक्कीच हा क्लास करा. या क्लासचा विषय कसा आहे की हा 25 दिवसांचा ॲडव्हान्स क्लास असतो. जसं की आपल्या PCमध्ये फोटोशॉप असते, तसंच मोबाईलमध्ये फोटोपे या नावाची ॲप्लिकेशन वेबसाईट आहे. तर ती एकदम बेसिक ते ॲडव्हान्स शिकून त्यात सगळ्या प्रकारच्या ऑल टाईपच्या डिझाईन आहेत. प्लस पिक्सेलमध्ये डिझाईन आहेत, लाईटरूममध्ये इफेक्ट्स आहेत. त्यानंतर इन्फिनिट पेंटरमध्ये कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, व्यावहारिक गोष्टी. दोन्ही क्लासमध्ये व्यावहारिक गोष्टी भरपूर डीप आहेत, म्हणजे कस्टमरचा भाग, ऑर्डर्सचा भाग, भरपूर काही. तर नक्कीच हा आपला मोबाईलचा क्लास 1500 रुपयेचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, ॲप्स, एक्स्ट्रा मटेरियल, भरपूर मटेरियल आहे. त्याचबरोबर 25 व्हिडिओज, 25 दिवसांचं पण 25 व्हिडिओज भेटतील. एक व्हिडिओ 1.5 तासाचा, असं तुम्हाला 25 व्हिडिओज भेटतील. ओव्हरऑल दोन्ही क्लासचा विचार करा. जो पाहिजे तो नक्कीच वर तुम्हाला नंबर दिसायला, यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूया. तर आता आपण बॅक टू टॉपिक. आता आपण ज्या काही डिझाईन बघणार आहे हे एकदम खतरनाक बेसिक टू ॲडव्हान्स, टॉप टू बॉटम सगळ्या बघणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत थांबा. पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्येच आहे, नक्कीच तुम्हाला गाऊन जाईल. बाकी काय अडचण आली, काय विषय वाटला, नक्कीच कमेंट करा. तर आता आपण आलो आपल्या फोटोशॉपमध्ये. पहिली डिझाईन बघायला सगळ्याच एकदम खतरनाक लेवलचे डिझाईन आहेत. तुम्हाला कोणती आवडली नक्कीच कमेंट करा. बेसिक टू ॲडव्हान्स आपण बघा प्रॉपर लेवलला. बघा इथनं पहिला आपण 4x5 500 रिझोल्यूशन तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहे. प्रॉपर लेवलला इंस्टाग्रामला हीच साईज चालते. 4x5 500 रिझोल्यूशन ॲस्पेक्ट रेशो असते. ओके, 500 रिझोल्यूशन ठेवायचं इंचेस करून. त्यानंतर आपण नॉर्मल सॉलिड कलर घेतला आहे. सॉलिड प्रॉपर कुठनं घ्यायचा असतो, ॲडजस्टमेंटमधनं सॉलिड कलर घेतला की होऊन जाते. मग त्यावर ह्योच कलर चूज करून मी ब्रश मारला, गोल आपला राऊंड ब्रश मारला. पण त्याचा आपण ब्लेंड मोड चेंज केला आहे कलर डॉज, आणि त्याची आपण ऑपोजिट ठेवल्या बघा 47, 50, 47 दरम्यान ठेवू शकता. त्यानंतर आपण 2 ब्लॅक अँड व्हाईटवालं बॅकग्राऊंड लावलं एकमेकाला अटॅच करून. ओके, मग ह्याचा पण आपण ब्लॅक अँड व्हाईट करून प्रॉपर कलर डॉज ठेवला आहे. ह्याचं पण आपण 47च्या दरम्यान, सॉरी 24च्या दरम्यान फील ठेवले. त्यानंतर मग इथं आपण जे काय टेक्स्टिंग आहे तर ते आता कटिंग थीममध्ये घेतले बाबा. जो काय आपला भाग असेल तर सिलेक्शन नाही किंवा तुम्ही ब्रश नाही करू शकता. कट केला जिथं जिथं आपलं येणार आहे छत्रपती, त्यांचे काय आपलं टेक्स्टिंग येणार आहे. यांना दोघांना पण आपण टेक्स्चर पिक्चर टॉपचं लावलं. बाकी पाठीमाग आपण तोप घेतला. यांना इनर शॅडो लावला. आणि इनर शॅडो जो काय विषय आहे ना तो कुठनं लावायचा असतो, एफेक्ट्समधनं लावायचा असतो, इथनं खालनं. पण इनर शॅडो आपण लावला एकदम युनिक लेवलचा. तो म्हणजे कलर डॉज किंवा लिनियर डॉज लावायचा, जेणेकरून रिफ्लेक्शन एकदम टॉप बसते. त्यानंतर मग पुढील आपली जी काय ज्योत अशी एकदम खतरनाक लेवलची म्हणू शकता तुम्ही, फायरिंग थीम, तर ती आपण घेतल्या. नंतर आपला शेप घेतला आपण. त्यानंतर महाराजांची एकदम टॉप सेक्शनमधली वेक्टर आर्ट किंवा तुम्ही नॉर्मल इमेज म्हणू शकता, बेस्ट आहे. त्यानंतर मग आपला वरील भाग संभाजी, त्याला टेक्स्चर लावलं. आणि त्यानंतर महाराज, त्याला पण आपण टेक्स्चर लावलं टेक्स्टला त्या. ओके, डन. त्यानंतर मग खाली यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा. आणि त्यानंतर वरचा आपला जो काय डायलॉग किंवा क्विट्स म्हणू शकता, तर ते आपण चांगल्या प्रकारे लावले. बाकी खाली लाईन थीम घेतल्या, आपला लोगो बिगो. त्यानंतर इथं आपली पट्टी शुभेच्छाची
त्यानंतर यात आपण केलंय प्रॉपर लेवल. आता जी शुभेच्छा तुमच्यावर अवलंबून नाव टाकणार आहे का नाही टाकणार आहे का काय ते तुमचं तुम्ही बघा. फक्त ज्यांना भरपूर जणांना डिझाईन बॅनर करायचं त्यामुळे आपण शुभेच्छाचं दिलंय, बाकी काय गरज नव्हती. त्यानंतर इथं आपण मोशन थीममधलं ब्लर लावलं आपल्या टेक्स्चरला, चेकआउट करा. आणि जरा अवघड आपण ह्यू सॅच्युरेशनचा भाग यूज केला आहे, सगळं डिटेलमध्ये दिलं, चेक करून घ्या. त्यानंतर इथं आपण घेतला आहे शेप शुभेच्छुकचा, त्यावर आपलं नाव डिटेल्स देईन आणि आपलं जे काय खाली वर आणि डिझाईन आहे तर तो भाग आपला आहे. आणि एक्सपोजर जरा गॅमा करेक्शन कमी केलं आणि व्हायब्रन्स जरा वाढवला 10 पर्यंत. ओके. त्यानंतर यात आपण बॅक टू खाली इथं बघा बॅकग्राऊंड. त्यानंतर इथं ही क्रिएटिव्ह जरा सिनेमॅटिक लेवलला आहे, तर इथं बघू शकता पाठीमागं बॅकग्राऊंड आपण व्हाईट ठेवलंय प्रॉपर. इथं फक्त तुम्ही स्काय ॲड केला की नाही प्रॉपर सिनेमॅटिक होऊन जाते बघा. स्काय फक्त ॲड करा ह्याच्या पाठीमागं जिथं आपलं व्हाईट आहे तिथं. त्यानंतर इथं आपण जो जुना पुरंदर आहे तोच घेतला ओबीओ. त्यानंतर मग त्याच्यावरचा आपला जो पुरंदर किल्ल्यांचा प्रॉपर पुढचा, कारण का छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झाला, तर त्या लेवलला मग आपण ती पुढची तटबंदी थीम घेतली. त्यानंतर मग आपली टायपो थीम फिट देवनागरी फॉन्ट ऑलरेडी दिला आहे आपण, तो चेक करून घ्या. संभाजी महाराज या लेवलला त्यावेळेला आपण टेक्स्चर यूजअप केलं. त्यानंतर खालील भाग आपला महाराजांचा एकदम टॉप खतरनाक लेवलचा सिंहाच्या ह्याच्यातला आपला फोटो इमेज. त्यानंतर आपण ॲडजस्ट केले परफेक्ट लेवलला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर जन्मोत्सव अशा लेवलला आपण दिले टेक्स्टिंग भाग. नंतर जरा अवघड आपण लाईट वाढवली आणि जो आपला क्विट्स आहे मराठी क्विट्स डायलॉग क्विट्स ते आपण केलं. त्यानंतर शुभेच्छुकचा भाग घेतला. हे ॲड करणार असला ॲड करू नका प्रॉपर, फक्त मी काय म्हणलं जर पाठीमागं स्काय लावला की अजून नेक्स्ट लेवलला जाते आपली इमेज डिझाईन, चेक करा. बाकी राहिलेल्या गोष्टी आपण जर डिझाईनचा भाग आणि एक्सपोजर बघू शकता ओव्हरऑल टॉपचा विषय. आणि त्यानंतर मग बेसिक त्यावर जाता ही जरा फॉगी एकदम बेस्ट डिझाईन आहे. त्यानंतर इथं आपण बॅकग्राऊंड सॉलिड कलरचं बॅकग्राऊंड. त्यानंतर ह्याला घेतलं आहे आपण रॅडियल ब्लर एका सेक्शनला आणि एकाला घेतले मोशन ब्लर. त्यानंतर ह्यात आपण मारल्यात जरा स्पॉटलाईट म्हणू शकताय, डॉट लाईट म्हणू शकताय. त्यानंतर एक्सपोजर व्हायब्रन्स आणि त्यानंतर ह्यू सॅच्युरेशन व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर महाराजांना आपण पाठीमागं ब्लेंड केले. कलर डॉच त्या लेअरचा ब्लेंड मोड ठेवला यांनी 50% फील ठेवले बघा. ऑपेसिटी फील असते ना 50%, बाकी जरा रिफ्लेक्शन आपण मारले आणि त्याला लाईट मारल्या. त्यानंतर बघू शकतो ओव्हरऑल स्पॉटलाईट थीम बेस्ट लेवलची. त्यानंतर महाराजांना ॲड केला आपण इथं खतरनाक लेवलला एक्सपोजर अँड देन ब्राईटनेस. त्यानंतर मग आपला डायलॉग. त्यानंतर लॉंग शेडो लावला आहे इथं, हे पण दिला आहे आपण ॲक्शन थीममध्ये ऑलरेडी. संभाजी टेक्स्चरचा भाग लेफ्ट राईट. त्यानंतर जरा त्याला आपण उठावदार केलं. त्यानंतर महाराज लेफ्ट राईट. त्यानंतर त्याला जरा उठावदार केलं. त्यानंतर धर्मवीर छत्रपती यांच्या संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा. त्यानंतर खालची आपली रेस तिरक्याची घेतल्या, बाकी फ्लॅग सेक्शन जरा घेतले. इथं आपला जरा आता फोटोचा भाग दिला आहे आपण, चेकआउट करून घ्या. त्यानंतर पुढं आपलं शुभेच्छुकचा विषय भाग आहे. त्यानंतर जी काय आपली डिटेल्स आहे तर ती. आणि अशा प्रकारे आपली संपूर्ण ओव्हरऑल डिझाईन तयार झालेली आहे. तर एकूण तुम्हाला 3 डिझाईन दाखवल्या, कोणती आवडली कोणती नाही. आणि नक्कीच मी तुम्हाला कमेंट करायला सांगितले आपलं जय शिवराय जय शंभूराजे. आणि नक्कीच क्लासचाही विचार करा, भरपूर इम्पॉर्टंट. आणि अशा प्रकारचे एकदम नेक्स्ट लेवलचे डिझाईन आपल्या क्लासमध्ये शिकवलं जातात. दोन्ही पण ॲडव्हान्स आहेत. ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे त्यांनी मोबाईलचा करा. ज्यांच्याकडे PC लॅपटॉप कोणती गोष्ट अवेलेबल असेल कसलेही असू देईल प्रॉपर, म्हणजे कमी कॉन्फिगरेशनची असली तरी चालेल, तर त्या मानानं तुम्हाला फोटोशॉपचे सॉफ्टवेअर भेटतील, काळजी करू नका, करून टाका बिंदास. ओके. मला कॉन्टॅक्ट करा, वर तुम्हाला नंबर असेल यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. त्यानंतर मग ॲडमिशन डन करा. बाकी भेटावं लवकरच पण एकदम चांगल्या विषयाहाड नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. डिक प्रेम. बाय. धन्यवाद.